हा जो नंबर दिसतोय ना, याच्यावर फक्त मेसेज करा. त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल. त्या लिंकवर ॲड होऊन जा. आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री 9 ते 10 या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात. श्री स्वामी समर्थ. हॅलो, बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. सुनीता ताई बोलताय? हो ताई, हो ताई. अय्यो, मला वाटलंच नाही फोन लागेल म्हणून. ऍक्च्युली मला तर तसं भरपूर काही बोलायचं, पण मी परवा केंजय दादांकडनं तुमचा नंबर घेतला होता. अच्छा. हा 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 हा. म्हणजे मी युट्यूब वरनं घ्यायचं केलं होतं, पण ते काही होतच नव्हतं. अच्छा. हा 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 हा. आता मी आमच्या इथे शिवतेज नगरला मठ आहे शेजारी, हा तिथे हा. मी जाते दररोज सकाळ संध्याकाळ. दादा भेटतात मला. अरे वा. तर खूप 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 काही बोलायचं, पण मी आता कुठे बोलू. अचानक तुमचा फोन आला ना, मला सुचत नाहीये कुठून कसं बोलू. आणि मी म्हणजे म्हणजे पहिले तर खूप 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 आभार मानते, इतके की खूपच आभार मानते. कारण मी तुमचे जेव्हा ते युट्यूब वरती ऐकायला लागले ना, तेव्हा मला कळलं की मी हॉस्पिटलमध्ये, ऍक्च्युली आमच्या हॉस्पिटलमध्ये आहे ना जॉबला, खूप मोठी रूम आहे आणि तिथे स्वामींचा फोटो आहे. अरे वा. हा, तर माझं असं म्हणजे कुठल्या देवावर किंवा असं हे नव्हतं. मी फक्त जी सेवा करायची ना, माझं असं मत होतं, मी जी पेशंटची सेवा करते तेच माझं देवधर्म बरं, हे आहे. तर खरं बोललात अगदी तुम्ही. ही मोठी सेवा आहे आणि तुमची. मग त्या हिशोबाने मला मिस्टर ओरडायचे, देवाची पूजा कर वगैरे असं अरे तसं. वा. तर माझे मिस्टर खूप देवधर्म करतात, खूपच. चांगली गोष्ट आहे. हा, आणि त्याच्यानंतर मला आता सुचत नाही काय बोललं. नाही नाही, काही हरकत नाही, काही हरकत नाही. मग त्याच्यानंतर आपलं ठरलेलं असायचं, नेहमी दररोज जायचं, ड्युटीला गेलं की पहिल्यांदा एकदा नमस्कार करायचा आणि घरी येताना एकदा नमस्कार करायचा, एवढंच ठरलेलं असायचं. आणि मग मी असंच ऐकता मी असं करायला लागले थोडं. आमच्या हॉस्पिटलमध्ये खूप जण स्वामी भक्त आहेत, खूप खूप जण आहेत. अरे वा. हा, तर त्याच्यामुळे मी आपलं फक्त ते करतायत म्हणून मी नावं नव्हतं ठेवत किंवा माझं त्यांना विरोध आहे देवाला असं काही नव्हतं. बरोबर. करायचेच मी. तर मग मी ऐकता करता करता मी जी सेवा करते ती योग्य दिशेने आहे का बाबा, असं मला वाटायचं. तर मग हे कोणाला विचारलं पाहिजे. तर मी एकदा प्रदीप दादांचं, पण आपल्यापासून ते तर खूपच लांब आहेत, मग कसे भेटणार. मग मी एकदा लांडेवाडीतनं केंजय दादांचं त्यांची मुलाखत ऐकली होती. मी त्यांना खूप शोधलं, खूप खूप शोधलं होतं. पण मला ते काही भेटत नव्हतं. मी आमच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना म्हणायचे की तिथलं मठ आहे, मला तिथे घेऊन चला. ऍक्च्युली आमच्या घरापासून 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरच. पण कधी हॉस्पिटल ते घर आणि घर ते हॉस्पिटल, बाहेर जायचा कधी प्रश्नच नाही आला. नाही, खरंय. मग आमचं पुनर्वसनमध्ये घर गेलं होतं, तर मला एक फ्लॅट रेंटने हवा होता. तर मी ना स्वामींना म्हटलं की मला मठात जायची खूप आवड होती, पण मला जायलाच नाही भेटायचं. मी म्हटलं जिथं तुमचा मठ असेल ना तिथंच मला घर भेटू द्या. आणि कुठे सांगत ताई, माझ्या 5 मिनिटाच्या अंतरावरच मठ आहे. आता 6 महिने झाले मी तिथं राहतेय. आणि एक दिवशी श्रावण महिन्यात त्या मठामध्ये ना नवनाथांचं पारायण होतं. तर मग मी ड्युटीहून आले सकाळी 8:30ला, 9ला पारायण चालू होतं. मिस्टरांना म्हटलं की मला जायचंय पारायणाला. ते म्हटले ठीक आहे जा, माझी काही हरकत नाही. आले, आंघोळ केले आणि गेले. मग आम्हाला पुस्तक ग्रंथ नव्हते ऍक्च्युली आमच्याकडे, तर ते म्हटले आमच्याकडे आहे, ज्यांच्याकडे नाही त्यांनी. आणि दिले ग्रंथ वगैरे, वाचून झाले आमचे. आणि खोटं नाही सांगत ताई, ते ग्रंथ जमा करायला दादाच पुढे आले माझ्या. केंजय दादा. आणि ऍक्च्युली तुम्हाला सांगू, त्यांचं नाव घेताना सुद्धा मी कानाला हात लावते. इतकं म्हणजे म्हणजे असं वाटतं की ते एवढे मोठे आहेत आणि आपण त्यांचं नाव घेतोय. मग मी आणि डायरेक्ट कसं बोलू मी त्यांना, म्हणून त्यांनी जमा केले ग्रंथ आणि मी जवळ गेले. आणि माझ्या बरोबर माझी मैत्रीण होती. मी त्यांना सारखं सांगायचे की मला ह्यांना भेटायचंय, मला भेटायचंय. आणि मी त्यांचा जोरात हात दाबला एकदम ते समोर आले की. आणि मग गेले आणि दादांना पहिलं विचारलं, दादा तुमचं नाव काय. म्हटलं युट्यूब वर तर बघितलं, डायरेक्ट कसं बोलू नाही का असं. तर म्हटले केंजय दादा. बापरे, मी त्यांचे पाया पडले आणि अक्षरशः म्हणजे तोंडातून शब्द फुटेना. त्यांना म्हटलं दादा मला तुम्हाला बोलायचंय. तर ते म्हटले अगं तायडे, मी तुलाच बोलायला आलोय, तू बोल म्हणे, आधी प्रसाद वगैरे घे आणि मग बोलू म्हणे.
त्या हा. मठात कसं वरती ग्रंथ वगैरे घेतले जातात. आता बर. पण गुरुचरित्रेचं पारायण चालू आहे हम्म, 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 आणि त्यांच्या बरोबरच आम्ही पण बसलोय पारायणाला. अरे वा. हो आणि खूप मी तर एवढं आणि आले बरं का खाली आणि मी प्रसाद माझ्या घशाच्या खालीच जाईना प्रसाद मला दादांना बोलायचंय. आई हा, ग. आणि मग खाली आले आणि दादांना इकडे तिकडे बघत होते. मला अक्षरशः कुठे नाही सांगत स्वामींचं दर्शन घ्यायचं पण लक्षात राहीना म्हणजे. आई ग. तुम्हाला आठवते ते एका मुलीनी तुम्हाला मी व्हिडिओ शेअर केलेला ऐकलं होतं बघा अनुभव. इंजिनियर होती, तिचे सासू सासरे त्रास द्यायचे, नंतर जावेनी पण त्रास दिला, मग सासू बदलली, मिस्टर चांगले होते बघा तिचे. हो 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 हो, बरोबर. त्याच दिवशी हे घडलं होतं. अय्या, हो का. हो. वा. आणि मग मी इकडे तिकडे बघत होते, दादा माझ्या मागून आले, म्हणे तायडे बोल आता काय बोलायचं, मी तुझीच वाट बघत होतो. अय्या. म्हटलं दादा माझं किती सगळं चांगलं भाग्यवान आहे. ताई तुम्ही. खूप 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 भाग्यवान आहे. मी जेव्हा तुमचे व्हिडिओ ऐकते ना हा. किंवा अनुभव ऐकते शेअर केलेले दादांना भेटण्यासाठी कितीतरी लोक लांबून हे हो, करतायत. आणि भाग्य हे लागतं माझे हो ताई. हो आणि हे माझ्या समोरच आहेत, मला विश्वासच बसत नाहीये. असे अनुभव खूप आहेत पण हे माझ्या कीर्तन नगरला झालं आयुष्यातला का? आ कुठल्या मठात झालं तुमचं हे भेटणं? हे शिवतेजनगत आता जिथे दादा असतात ना मठामध्ये हा, तिथेच. अरे वा. तिथेच खूप वा. अनुभव आहेत. पण मी तर म्हणते ना सगळ्यात मोठा अनुभव मला ना स्वामींनी हाच दिला की केंद्रीय दादांची माझी अचानक गाठ. खरंच खरंच फार. तुम्हाला नाव हम्म. सांगायचंय ताई? हो हो काही हरकत नाही. मी उज्ज्वला राजूरकर बोलतेय हा हा. आणि ह्याच्यातून ऍक्च्युली शाहूनगर पिंपरी अच्छा. चिंचवडमध्येच येतं ते. हा हा. आणि मी म्हणजे माझं खूप चांगलं आहे, जॉब आहे मला, माझे मिस्टर पण खूप देव माणूस आहेत, 2 मुलं आहेत. अरे मी वा. आता 37 रनिंग चालू आहे माझं. वा वा, मला ती तसं कृपा राहील जास्त ताई. हो आणि जास्त पण नाहीये आणि कमी पण नाहीये ताई. हा, पण मी म्हणते ना खूप खूप म्हणजे जे खूप मी आहे त्याच्यात समाधानी तुम्ही झाले. समाधानी येत ताई. ही हो फार मोठी गोष्ट आहे. हो आणि मी त्या दिवशी गेले, दादांना बोलले, म्हटलं दादा माझं काहीच अडचण नाही पण मला तुम्हाला भेटायचं होतं. आणि ते म्हणे तायडे मी सकाळी 9 ते 6 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते 9 इथेच असतो. कधीही येऊन भेट. हो. मी इथेच असतो. मी आता खास ड्युटीवरून जाताना माझी संध्याकाळची ड्युटी असते. हा मी हा. तिथून जाते खास तुम्हाला खोटं नाही सांगत स्वामींचं दर्शन घ्यायच्या आधी मी इकडे तिकडे बघते दादा दिसतोय का मला कुठे. आई ग. किती आणि छान. सुट्टीच्या दिवशी मी माझ्या मुलाला घेऊन गेले हा. आणि दादांना म्हटलं हा माझा मुलगा आहे म्हटलं छोट्या मुलाला घेऊन गेले. तर ऍक्च्युली तो कम्प्युटर आयटी करतोय, फर्स्ट इयरला आहे. काय एवढा मोठा मुलगा आहे? हो आणि माझा मोठा मुलगा आता लास्ट इयरला 22 वर्षाचा आहे. बापरे बापरे बापरे. कोण म्हणेल. बापरे. ऍक्च्युली ती हिस्ट्री खूप मोठी आहे. आई ग. मी तुम्हाला खूप आता इथून पुढे तर खूप बोलणार आहे, खूप खूप म्हणजे खूप बोलणार आहे. नक्की आणि नक्की. मग तिथं गेले आणि म्हटलं मी फक्त माझ्या मुलांनी स्वामींना येऊन हात जोडावे एवढीच माझी इच्छा आहे. त्यांच्या पुढे हात जोडले की त्यांना पाहिजे ते स्वामी आपोआप देतील, मला मागायची गरज नाहीये म्हटलं. बरोबर, हे खरं बोलला ताई तुम्ही. हा. आणि त्या दिवसापासून खोटं नाही सांगत ताई, आज 15 ते 20 दिवस झाले माझा मुलगा दररोज संध्याकाळी आरतीला तिथे जातो. वा. हो. किती छान ताई. आणि पारायणाचा टायमिंग मला माहित नव्हतं. मला वाटलं पहाटे सकाळी असेल पारायण नाही हा का हा हा. 6-4 त्या वेळेस. तर मी तर नाव दिलं होतं आणि माझी ड्युटी तर असते संध्याकाळी 8 ते सकाळी 8. अरे बापरे. हा. हां. तर मग मी म्हटलं आता ह्याला काय करू? तर माझा छोटा मुलगा म्हणजे असे माणसात जाऊन तो कधी वाचणारा वगैरे नाहीये. हा हा हा. तो मला मग मी काय करू, काय करू? तर त्याला विचारलं तर म्हटलं मग मी बसतो ना म्हणे सकाळी जाऊन सकाळी असेल तर. बापरे, बघा. हो. किती छान ताई. आणि तो तयार झाला आणि दुसऱ्या दिवशी मेसेज आला मला 9 ते 12 पारायण असणार आहे म्हणून. वा मग मी वा वा. 8:30ला घरी येते आणि माझे हम्म. मिस्टर पण एवढे एवढे हेल्पफुल आहे. ते सकाळी मी येऊस तर मला वेळ नाही ना म्हणून स्वतःचा डब्बा स्वतः करून नेतात का आता मला पारायणाला बसता यावं म्हणून. बाई ग. किती हो. छान ताई. खूपच खूप सुंदर. आणि खूप खूप म्हणजे तुम्हाला सांगू का मी अशा ह्याच्यातनं वरती आले ना पण मी स्वामीच्या सेवेत यायच्या अगोदर स्वामींनी मला इतकं काही दिलंय, इतकं काही दिलंय ना हा ना. की मी सांगूच नाही शकत. वा. मी आहे ना हा एक अनुभव झाला जे मला दादा भेटले. प्रत्यक्षात भेटले अचानकपणे. हा खूप हा. मोठा अनुभव आहे तो माझा. मी अरे. माझ्या मिस्टरांना घेऊन गेले तिथं त्यांना दाखवलं, पाया अरे पडून वा. आले त्यांच्या. हा. हो.
हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मला राहायला घर नव्हतं आम्हाला. हा आणि मला हे ह्या स्वामी सेवेत यायच्या अगोदरपासून दिले बरं का स्वामींनी. तेव्हा मला कळलं नाही स्वामींनी दिले मला म्हणून. हा हा तर मी काय करू म्हणून एक भाड्याने राहत होते मी. हा 2012 मध्ये मी एक छोटस रूम घेतलं. हा हा 15 बाय 15चं, हा 4 लाखाचं. अरे आणि बापरे, त्याच्यावर घर एवढे बांधताना रेट? माझी, हो खूप रेट आहे तिचं मॅडम. हा 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 आणि मग ते घर बांधत असताना आता 4 वर्षापूर्वी नाही का माझे शेजारचे होते ते खूप अशी पार्टी चांगली होती. हा मग सगळ्यांनी घर बांधायला काढलं हा 2 साईडनी. हा मग माझं एकटीचंच राहिलं. तर माझ्याकडे तर काहीच पैसे, 1 रुपया सुद्धा पैसे नव्हते ताई. मी जेव्हा बरोबर. बुलडोझर लावलं घराला तेव्हा. आई ग. पण असं म्हणजे मला कळलंच नाही मी काय करू काय नाही. अय्या. तेव्हा तर आम्हाला पेमेंटही नव्हतं जास्त. बरोबर. तर ताई पहिला स्लॅब पडला. हा आणि पहिला स्लॅब पडल्यानंतर सगळ्यांनी पैसे दिले. 1:30 हा वाजता स्लॅब पडला आणि 2 वाजता पैसे. माझ्या हातात 1 रुपया नाही, 2 लाख रुपये द्यायचे होते. बापरे. 1 रुपयाही नव्हता माझ्याकडे. माझे एक मामा आहेत, अमेरिकेला राहतात. पण हा आम्ही कधी बोललो नाही. कारण आमच्या जन्माच्या अगोदर कधी ते गेलेले आहेत तिकडे. हा 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 ते कधी येत नाहीत वगैरे. आता नंतर आले ते, माझं सगळं झालं नंतर म्हणा. हा तर त्यांचा माझा नंबर नाही त्यांच्याकडे. मी बोलले नाही कधी त्यांच्याशी जास्त. अय्या. फक्त माझ्या लग्नात आले होते तेव्हाच एकदा बोललेली. हा 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 आणि त्यांचा मला मेसेज आला की उज्ज्वला मी तुझ्या मोबाईलमध्ये 2 लाख रुपये टाकले. अय्या, काही माहित नसताना, काही न बोलता. काहीच माहित नसताना. त्यावेळेस मी त्यांना काय बोलू हे कळलंच नाही. मी अय्या. फक्त म्हटलं मामा तुम्हाला कसं काय कळलं. तर मला कळलं म्हणे ताईकडनं, म्हणजे माझ्या आईकडनं, हा. की तिचं घर बांधायचंय आणि बहुतेक तिला गरज असेल म्हणून. अय्या, सख्खे मामा? हा सख्खे मामा. बापरे. आणि नंतरचं पण ताई त्यांनी इथं बार्शीमध्ये, सोलापूरमध्ये त्यांची शेती आहे. हा. अख्ख्या घराला पैसा त्यांनी मला त्यांच्या शेतावर लोन काढून दिला. बापरे. 16 लाख रुपये खर्च झाला. त्यातले 10 लाख रुपये मला त्यांनी दिले. आई म्हणजे ग. हे स्वामीच आले होते की मला कळलं सुद्धा नाही. बापरे, कमाल. हो. आणि आता त्याच घरावर मी 3 मजली बांधलेलं. तर मला आता तिथे 6 फ्लॅट आणि एक दुकान भेटतं. ऍक्च्युली माझं लेडीज टेलरिंगचं दुकान पण आहे. वा 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 वा, बघा हा. तर किती मी कमाल. त्यांना हो, आणि त्याच्यातला मी एक फ्लॅट त्यांना देऊन टाकला. कोणाला? म्हणजे मी मामाला. त्यांनी मला 10 लाख रुपये दिले होते. तर म्हटलं बापरे, मामा, किती चांगल्या बघा तुम्ही पण. हो ना. म्हणजे मी म्हटलं तुम्ही मला ऐन टायमाला जर मदत नसती केली तर मी एका घरावर एवढे घर बांधू नसते शकले आणि मला भेटले नसते म्हटलं. बरोबर आहे. हा. जर तुम्ही मला त्यावेळेस एकही म्हणजे मनात विचार न आणता मदत केली तर मी 2 पैशाकडे नाही बघू शकत. अगदी बरोबर आहे. खूप छान केलं ताई. आणि ही जाणीव ठेवली तुम्ही, फार मोठी गोष्ट. तुम्हाला सांगू का ताई, मी त्यांना एक फ्लॅट दिला ना, तिथेच एक बिल्डर आला. तो हा, म्हटला ताई, म्हणजे आमच्या हॉस्पिटलमधल्यांनी खूप लोकांनी ज्यांना घरं नाही त्यांनी कमी पैशात, मी त्यांना म्हटलंय, बिल्डर ओळखीचे होते थोडेसे. हा, म्हटलं घर पण भेटून जाईल बाबा. हा. तर आणि ते काय करत होते, आपण कस्टमर दिले की ते आपल्याला कमिशन देत होते. तर अच्छा मी अच्छा. त्यांच्याकडनं कमिशन पण नाही घेतलं. म्हटलं मला नकोय पैसे, तुम्हाला काय कमी करायचे त्याच लोकांना करा. जसं मला घर घेताना त्रास झालाय तसं त्यांना नको व्हायला. नको, अगदी बरोबर आहे. किती छान विचार. हो ना. आणि ताई, मी ज्या मामाला एक फ्लॅट दिला ना, हं. तर तो बिल्डर आला म्हणे ताई तुम्ही आम्हाला एवढे कस्टमर दिले, तुम्हाला फक्त 3 लाखामध्ये मी एक फ्लॅट देतो, घेऊन टाका तुम्ही. अगो बाई, बघा बघा. म्हणजे म्हणजे स्वामींनी माझं मामाचं कर्ज पण फेडलं हा. आणि माझा फ्लॅट मला रिटर्न पण दिला. वा, किती छान म्हणजे ताई. कशी कृपा होते त्यांची खरंच कळत नाही. आणि आता जेव्हा मी विचार करते ना ताई, हा, मी हे सगळं सेवा करण्याच्या अगोदर झालंय बरं का. बघा बघा ताई, किती खूप स्वामींची कृपा. आणि खूप म्हणजे खूपच म्हणजे मला आता अनुभव यायला हा, लागले ते. अतिशय सुंदर अनुभव आहे ताई तुमचा. पण हो. तुमचे आणि विचार पण किती छान. हे नाही रिटर्न ताई. करण्याचे विचार म्हणजे तुमच्या आधीपासूनच असणार, की मामाने मदत केलीये, मला ते फेडायचेच हो. कसे का असेना. हो ना. आता त्यांनी त्यांच्या शेतावर कोण देते ताई आज स्वतःच्या शेतावर कर्ज नाही काढून? देत हो कोणी ताई, नाही कोण देणार. नाही देत, आणि खरं आहे. विशेष म्हणजे त्या मामींना माहिती नव्हतं तरी सुद्धा त्यांनी दिले ते. बापरे. पण आता हो. मामींना कळलं असेल, की हो, भाचीने कळलं अशा त्यांना. पद्धतीने फेडलं. हो, हो, कळलं. नंतर ते घरी पण आले. मग त्यांना सांगितलं पण सगळं झालं ते पण. अरे वा. ते पण काही बोलल्या नाही नंतर. अरे वा. आणि दुसरा एक अनुभव ताई,
म्हणजे मी खूप फास्ट बोलते, मला फास्ट बोलायची सवय आहे. नाही, काही हरकत नाही. हा. माझी मावस बहीण आहे आणि तिची मुलगी आहे 22 वर्षाची. आता फर्स्ट कोविड आला होता ना हा हा. त्यावेळेस. तर अच्छा. तिला हे दिलं आपण वॅक्सिन दिलं, तर त्या वॅक्सिनची तिला रिॲक्शन आली. अरे ताई अरे ती अरे. 12वी सायन्सला न ट्युशन लावता 91% घेतले होते त्यांनी सायन्समध्ये. बापरे बापरे. हा आणि ती पुण्याच्या कॉलेजमध्ये आली ऍडमिशनला. तिला मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं होतं. हा हा. झालं सगळं तिचं ऍडमिशन भेटलं आणि ते म्हटले नाही तुम्ही वॅक्सिन घेतलेलं नाहीये तर वॅक्सिनचं एक घेतलेलं सर्टिफिकेट आणा म्हणे. मग तिने अरे वॅक्सिन अरे. घेतलं. हा आणि त्याच वेळेस माझ्या आईने घर बांधलं होतं, त्याची वास्तुशांतीची पूजा होती. हा हा मग हा ती कधीच येत नव्हती कारण तिची परिस्थिती खूप डाऊन होती, ती अशीच शिकलेली खूप. म्हणून म्हटलं तू कोणालाच पाठवत नाही कुठेच, पाठव म्हटलं माझ्याकडे तिला. हा 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 मी खूप जबरदस्तीने तिला आणलं. पण हा. त्यावेळेस आम्हाला माहित नव्हतं तिला त्या वॅक्सिनची रिॲक्शन यायला चालू झाली. अरे 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 अरे. हा, ती आली ना अशी पाय घसरून पडली वगैरे, तर आम्हाला काय वाटलं नवीन घर आहे आम्ही साफसफाई करतोय हा. तर ती पडली असेल पाय घसरून. हो हो ते हो. झालं 2-3 वेळेस पडली ती. मग तिला अरे. म्हटलं काय होतंय काय होतंय, ती म्हटली काय नाही, म्हटली पाय वगैरे घसरला असेल. पण इथून रिटर्न ती तिच्या घरी गेली. हा तर तिला इतकी रिॲक्शन आली मॅडम, एवढी ती 21-22 वर्षाची मुलगी ताई, हा. ती स्वतःचा हात स्वतः हलवू शकत नव्हती. अक्षरशः शी शू सगळं आपल्याला करायला लागायचं तिचं. अरे 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 अरे. एक मग. वर्ष ती बेड 1 वर्ष ती बेडवर झोपून होती. बाप रे. मग आणि तिकडून मग ती इकडं रामदेव बाबांचे कुठे आयुर्वेदिक आहेत ना, हा तिकडं कंटाळून कंटाळून ती इकडे आली मग. हा हा हा. मग आल्यानंतर ती इथं आल्यावर आणि तिचं वेट वाढलं मेडिसिननी. वेट अरे वाढल्यावर मग तिच्या मम्मीला ती आवरली नाही, ती डोक्यावर पडली खाली. अरे 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 अरे. हा, मग ते पाठीमागे जखम झाली. बघा. जखम झाल्यानंतर नाही का ती म्हटली माझं घर जवळ आहे तर तू ये. म्हटलं येऊ का? म्हटलं अगं ते विचारायचा काय प्रश्न आहे, मला पण खूप वाईट वाटलं. मला असं वाटलं नाही का मी इकडे बोलवलं म्हणून ती पडली, म्हणून हा तिला हा असं हा झालं, हे हा. सारखं माझ्या मनात होतं. मग ती ये म्हटलं तर आता मी दुसऱ्या मजल्यावर राहते, तिला तर चालता येत नाही, उचलून घ्यावं लागायचं. अरे मग अरे कसं अरे. करायचं? मग मी काय केलं, खालच्या खाली एक रेंटनी रूम बघितली. हा. ती येणार म्हटल्यावर ती रूम घेतली, साफसफाई करून घेतली, सगळं तिला जे लागतं नाही का हो. चेअर वगैरे आणून ठेवलं. हा पण मग तेव्हा डोक्यात आलं की म्हटलं अगं तू इथवर आली तर आमच्या इथले साळुंखे डॉक्टर आहेत, एमडी डॉक्टर खूप चांगले आहेत ते पण. हा म्हटलं एकदा दाखवून तर बघू म्हटलं त्यांना. हा 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 त्यांना दाखवलं मॅडम ताई, हा सगळं टेस्ट केल्या. तर ते म्हटले त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांचं रेफर केलं हा. आणि ते म्हटले की मला असं वाटतं की कॅन्सर 100% असू शकतो. अरे बापरे. बघा कुठल्या कुठे गेलं. हो, कारण 1 वर्ष ते शरीरामध्ये भिडत राहिलं ना आणि त्याचं हे रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं. अरे. आणि आमची इथे जी स्वामींची रूम आहे ना, हा खूप तिथे गेलं ना खूप छान वाटतं. तर हा. मी तिथे गेले आणि त्यांना हात जोडले. म्हटलं काहीही असू द्या, काहीही, फक्त कॅन्सर नसू द्या. कारण आम्ही स्वतः पेशंट बघतो मॅडम कॅन्सरचे. हाल होतात खरंच त्यांचे. हा. आणि एवढी चांगली मुलगी, एवढी सुंदर, शिकलेली, हो म्हटलं हो हुशार हो. मुलगी. तर मी हात जोडून उभा होते ना ताई, माझ्या पाठीमागून असं माझ्या अंगावर अजून काटा येते. मला जाणवलं ते असं स्पष्ट गेलं, असं कोणीतरी माझ्या पाठीमागून गेलंय म्हणून. अय्या. हा 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 आणि मी तिथे थांबले आणि त्या दिवशी तो रिपोर्ट येणार होता. मग हा मी हा. नाईट करून थांबले. मला सर म्हटले, आता मी तिथे ड्युटी करते म्हटल्यावर माझ्या ओळखीचे सगळे. हो हो हो. सर म्हणले सिस्टर तुम्ही थांबा म्हणे इथं, मी हं, 9:30-10 वाजेपर्यंत येतोय. हं, म्हटलं ठीक आहे. हं. आणि त्या सरांनी जे सांगेल ते खरं होतं बरं का, एवढं त्यांची प्रॅक्टिस आहे. बापरे. पेशंटला बघून ते सांगू शकतात. हम्म. पिंपरी चिंचवडमध्ये एकदम नावाजलेले डॉक्टर आहेत, काय दीपक नाव साळुंखे. त्याचं? दीपक साळुंखे. अच्छा. हा 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 तर ते आले आणि मी त्या स्वामींच्या रूमच्या तिथंच थांबले आणि सरांनी मला बोलवलं. मी तिथे गेले काउंटरला. हं. तर ते म्हटले आणि माझे हात असे थरथर कापत होते. एक तर हे आतमध्ये ते तर तसं झालेलं आणि बरोबर. आता सर मला काय सांगतायत. तर हं. सरांनी मला सांगितलं तुझा रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आहे. अरे वा. बापरे ताई. आणि मी बापरे. तेव्हा नारायणपूरला जात होते तिच्यासाठी. हा म्हणजे नारायणपूर एकमुखी दत्त मंदिर आहे तिथे हा 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 पुण्यातलं. हा, तिथे प्रत्येक पौर्णिमेला जायचे मी तिथे. हा 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 तर मग मी त्यांना म्हटलं तिला बरं होऊ दे, मी तुमच्या इथे घेऊन येते. हा हा. बरोबर. ठीक आहे. आणि सरांनी त्या डॉक्टरांचा नंबर दिला होता. तिला इंजेक्शन चालू होते 60-60 हजारांचे. पण ओ. ताई ती जी 1.5 वर्ष पोरगी अंथरुणात होती, ती 6 महिन्यामध्ये पोरगी कव्हर पण झाली आणि आता ती पुण्याला हॉस्टेलला एकटी राहते.
वा, अशीच राहू दे बाबा तिच्यावर कृपा हो स्वामींची. ना. म्हणजे स्वामींनीच तिच्या डोक्यात घातलं ना, तिला इथे येऊ दे, ती डोक्यावर पडली काय, ती इथे आली काय. हो हो हो. बापरे! खूप. आणि तो एक, आणि परवाच आज 15 दिवस झाले गुरुवारी हा मी देवापुढे दिवा लावला होता. हा जसं मी स्वामी माझ्याकडनं करून घेतात म्हणा, हा तसं जेवढं असेल तेवढं करते मी. माझं असं कंटिन्यू नाहीये की नाही का, हा जसा हा. वेळ भेटेल तसं करते. पण बरोबर. मी घरी आले ना, हा कंटिन्यू माझ्या कानात हेडफोन असतो. हा. स्वामींचं झालंय की तुमचे ते अनुभव झाले की स्वामींचं, फक्त स्वामींचंच मी ऐकते, दुसरं वा, काहीच ऐकत नाही. किती छान. कंटिन्यू. मी तिथून आले ना ड्युटीवरनं, हं. मला 2:30-3 वाजताच काम व्हायला घरातलं पूर्ण. अरे बापरे. बर. हां. आणि मग मी आले कामावून, आणि हं. पहिलं मला डब्बा करायला लागतो, कारण मुलं वगैरे जातात. अंघोळ हो. वगैरे मला करायला वेळ भेटत नाही लगेचच. बरोबर बरोबर. हं. आणि देवापुढे दिवा लावला होता, तर फूल वगैरे तर नेहमीच तयार व्हायचं, पण मला त्या दिवशी थोडंसं वेगळं वाटलं. हा 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 आणि मी फोटो काढला, हा. तर ताई त्याच्यात स्वामींची पूर्ण अशी छबी दिसत होती, ती जसे माझ्या ढेबऱ्यावर मूर्ती आहे हो. तशीच. मग मी बापरे. दादांना भेटले दोन, मला त्या दिवशी दादा नाही भेटले, मग दुसऱ्या हा. दिवशी गेले माझ्या. तेव्हा पण माझ्या अंगावर काटा आला, काय करू काय करू. हं. मग मला असं वाटलं, मी नाही का तुमच्या अनुभव ऐकते सारखं, ते माळ हं. गोल फिरते वगैरे, म्हणून माझं भास होतं की काय असं मला वाटलं. हा 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 हा. पण मी माझ्या मोठ्या मुलाला दाखवलं, तर म्हणे अगं मम्मी त्याच्यात ना माणसांचा चेहरा दिसतो. हा हा हा. आता म्हटलं कोणाला पाठवू, मग माझ्या बहिणीला पाठवला. अच्छा. हा. माझी बहीण म्हटली अगं खरंच दिसतंय. मग मग मी दादांकडे गेले, दादांना दाखवलं. ते म्हणे अगं तायडे तुझ्याच घरात आले ते, आता तुला काय कमी आहे. बरोबर म्हटलं आहे. मला मला त्यांना काहीच मागायचं नाहीये, फक्त हात जोडतीये की माझ्या घरात जेवढे तिघ जण आहेत मला सोडून, त्यांनी सुद्धा फक्त सेवेत यावं, बाकी मला हो काहीच हो मागायचं हो. नाही. खरंय, आणि खोटं खरंय. नाही सांगत ताई, त्याच्या मागे पण माझा स्वार्थच आहे. कारण ते जर देवापाशी गेले, तर देव स्वामींपाशी गेला तर स्वामी त्यांना न मागता देणार आहे. हो, हे खरंय. हा, मग मी मागू कशाला त्यांना माझ्या अगदी मुलाला हे बरोबर आहे. कर ते कर म्हणून. खरंय, खरंय ताई. आणि किती त्या सुंदर ती अनुभव. ती जेव्हापासून मूर्ती दिसलीये ना मला, हां, मी फक्त एकच माळ जपायचे. कधी कंटाळा यायचा, ड्युट्या खूप बिझी जातात ना. हां, हां, हां. आणि मी नाईट सुपरची ड्युटी करते, म्हणजे जेवढा स्टाफ असतो तेवढ्यांना हँडल करायचं. कोणाला काही येतं हो. नाही ते, काही चुकतात का, हां, हां, हां. इंजेक्शन चुकतायत का, हे सगळं बघायचं. लक्ष अक्षरशः ठेवायचं. 8 वाजता गेलं ना, सकाळी 8 वाजेपर्यंत नसतं. बापरे! हां. खूपच मग सुंदर तिथून आल्या ताई. मी शेअर करते हां ताई. हो, हो. खूप, खूप. आणि तुम्हाला सांगू, ते शेअर करण्यापेक्षा आहे ना, मी आज तुमच्याशी बोलतीये ना, मला इतका विश्वास आहे. एक तर दादा भेटले, तुम्ही आणि विशेष म्हणजे तुमच्याकडून सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडनं दादांचे नंबर भेटतात. मला दादांकडनं तुमचा नंबर. हो, हो, हो. WhatsAppला मेसेज केला की पाठवून देते मी. ओके. मला ना ते मी तुम्हाला तो फोटो पण पाठवते, ज्याच्यात ती दादांना हं. पाठवलाय तो. हो, हो, अ, हो. आणि WhatsAppला कसं जॉईन व्हायचं? आता ह्या ग्रुप हा नंबर आहे ना, याच्यावर मेसेज करा. मग तुम्हाला लिंक येईल ताई. त्या लिंकवर जॉईंट होऊन जा. ओके. चालेल, हां, चालेल. श्री स्वामी समर्थ. हां. मला असं कधी बोलावं वाटलं, शेअर करण्यासाठी नाही, पण असं कधी बोलावंसं वाटलं ना, ते मी कॉल करेल संडेला नक्की, फक्त. नक्की ताई. हो, हां. श्री बाकी स्वामी खूप, समर्थ. खूप, खूप, खूप श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी.